झूम नाचो, मैया के चरणों को झूम झूम नाचो। माता ओ माता, तेरा लाल तेरी सेवा में गाता। ओ माता तेरा लाल तेरी सेवा में गाता। होने वाला माता का शुभ आगमन हमें भागा बताता। हम तेरा करे जगराता। ओ माता हम तेरा करे जगराता। होने वाला माता का शुभ आगमन हमें भागा बताता। माता ओ माता ओ माता ओ माता ओ माता ओ माता ओ माता। चूहे पे होके सवार मैया तेरी पूजा करे। चूहे पे होके सवार मैया तेरी पूजा करे। पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे। पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे। पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे। तेरे पूजन को मैया विष्णु जी आए। तेरे पूजन को मैया विष्णु जी आए। विष्णु जी आए संग में लक्ष्मी को लाए। विष्णु जी आए संग में लक्ष्मी को लाए। गरुड़ पे होके सवार मैया तेरी पूजा करे। गरुड़ पे होके सवार मैया तेरी पूजा करे। पूजा करे। जय श्री माताजी। आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात। तेरे पूजन को मैया शंकर जी आए। तेरे पूजन को मैया शंकर जी आए। शंकर जी आए संग में पार्वती को लाए। शंकर जी आए संग में पार्वती को लाए। नंदी पे होके सवार मैया तेरी पूजा करे। नंदी पे होके सवार मैया तेरी पूजा करे। पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे। पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे। पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात। आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा। आता हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात। आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करायचं आहे आणि हळुवारपणे आपण आपलं चित्त आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार
आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे असं आपण आपलं चित्त 7 वेळा नेऊयात. अगदी सावकाश. पूजा करे तेरी पूजा करे, 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 पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे, पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे, अरे पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे, पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे, पूजा करे संसार मैया तेरी पूजा करे. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष, सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. श्री माता जी की महिमा है अचरज भरी, श्री माता जी की महिमा है अचरज भरी. जिन चाह तिन तिन की, जिन चाह तिन तिन की विपदा हरी. श्री माता जी की महिमा है अचरज भरी, श्री माता जी की महिमा है अचरज. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. बचपन यौवन और बुढ़ापा तीन अवस्था तन की, भूत भविष्य वर्तमान है 3 दशा जीवन की. भूत भविष्य वर्तमान है 3 दशा जीवन की. 3 लोक में मैया जी की हो, 3 लोक में मैया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपण साक्षात श्री कार्तिकेय आहात. आपल्या परमकृपेत आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा.
कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या द्या. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री लक्ष्मीनारायण आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या लक्ष्मी तत्वाच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमचे नाभीचक्र संतुलित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत करा. आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. सात सुरों के संगम में जीवन संगीत समाया, सात सुरों के संगम में जीवन संगीत समाया, 7 दिनों के काल चक्र में. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत आमच्या भवसागर चक्रावरील सर्व दोष, सर्व बाधा, जडत्व कृपा करून आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून मलाच माझा गुरु बनवा. कृपा करून मलाच माझा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा, आपल्या आज्ञा चक्रावर. इथं आपण 3 वेळा क्षम म्हणूया. क्षम क्षम क्षम. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्यासहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर आपल्या टाळूभागावर घट्ट दाबून धरूया आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूया. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्य लहरींवर आणि आपल्या सहस्रारामध्ये केंद्रित करूयात. आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्री गणेश तत्वाबद्दल असणारं लेक्चर ऐकूयात. लेक्चर ऐकताना आपलं संपूर्ण लक्ष सहस्रारामध्ये आणि आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे. श्रीमाताजींचा प्रत्येक शब्द अगदी मनापासून ऐकूयात, कारण प्रत्येक शब्दामधून आपल्या प्रत्येक चक्रावर कार्य होत असतं. त्यामुळे आपण पूर्णतः समर्पित होऊन श्रीमाताजींची अमृतवाणी ऐकूयात. बरेच योगायोग जुळलेले दिसतात असं दिसतंय. आजपर्यंत कधी पूजनाचा विषय कोणीच मला सांगितला नव्हता, पण तो किती महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः
या योगभूमीत, या आपल्या भारतभूमीत, त्यातल्या त्यात ह्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत अष्टविनायकांची रचना सृष्टीदेवीने केलेली आहे. तेव्हा ह्या गणेशाचं महात्म्य काय आहे, ह्या अष्टविनायकांचं महत्त्व काय आहे वगैरे गोष्टी फारशा लोकांना माहीतच आहे. त्याचं मला फार आश्चर्य वाटतं. कदाचित जे सर्व काही समजत होते, ज्यांना सगळं काही माहीत होतं, असे जे मोठे मोठे साधू संत हे आपल्या संतभूमीवर झालेले आहेत, त्यांना कोणी बोलायची मुभा दिली नसणार किंवा त्यांचं कोणी ऐकून घेतलं नसेल. पण ह्याबद्दल सांगावं तितकं थोडं आहे. आणि एकच्या जागी 7 लेक्चर्स असले तरी सुद्धा गणेशाबद्दल बोलताना मला ते पुरायचे नाही. आजचा सुमुहूर्त म्हणजे घटपूजनेचा. घटस्थापना ही अनादी आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्या सृष्टीची रचना झाली, अनेकदा, एकाच वेळा सृष्टीची रचना झालेली नाही, अनेकदा जेव्हा ह्या सृष्टीची रचना झाली तेव्हा आधी घटस्थापना करावी. घट म्हणजे काय, अत्यंत सूक्ष्मात समजलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मतत्व म्हणून जे एक स्थिती परमेश्वराचं वास्तव्य असतं, जेव्हा ज्याला आपण इंग्लिशमध्ये एन्ट्रॉपी म्हणू, किंवा जेव्हा काही हालचाल नसते, त्या स्थितीमध्ये जेव्हा इच्छेचा उद्भव होतो किंवा इच्छेची लहर परमेश्वराला येते, तेव्हा त्याच्यामध्ये ती इच्छा समावते की आता काहीतरी संसारामध्ये सृजन केलं पाहिजे, क्रिएट केलं पाहिजे. ही इच्छा त्याला का होते, ही त्यांची इच्छा. परमेश्वराला इच्छा का होते ते समजणं माणसाच्या डोक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. पुष्कळच गोष्टी डोक्याच्या बाहेरच्या आहेत, पण जशा आपण त्या सर्व मानून घेतो तसंच हे मानलं पाहिजे की परमेश्वराची इच्छा हे त्यांचं आपलं स्वतःचा शौक आहे. त्यांची इच्छा जी काय त्यांना करायचं ते करत असतात. ही इच्छा त्यांच्यामध्ये विलीन होते आणि ती परत जागृत होते. जसा एखादा मनुष्य झोपावा आणि परत जागृत व्हावा. झोपल्यावर त्याच्या इच्छा जरी त्याच्यावर झोपल्या असल्या तरी त्या तिथे असतात आणि जागृत झाल्या त्या कार्यान्वित होतात. तसंच परमेश्वराचं आहे. जेव्हा त्यांना इच्छा झाली की आम्ही आता एक सृष्टीची रचना करायची, तेव्हा ह्या सर्व सृष्टीच्या रचनेची जी इच्छेची जी आपण म्हणू की तरंग आहेत किंवा त्याच्या ज्या लहरी आहेत त्या एकत्र होतात आणि त्या एकत्र झाल्यावर ज्या घटात भरल्या जातात तेच हे घट आहे. म्हणजे परमेश्वराची जी इच्छाशक्ती आहे, स्वतः परमेश्वर जर वेगळा केला आणि त्याची इच्छाशक्ती जर वेगळी केली, जर आपण तसं समजू शकलो तर आपलंही असतं. आपण आणि आपली इच्छाशक्ती यात फरक आहे. तर ती जी शक्ती आहे ती प्रथम जन्माला येते. जोपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टीची इच्छा होणार नाही ती गोष्ट कार्यात त्याचं रूपांतर होत नाही. म्हणजे आता हेच एक जे बनवलेलं आहे इथे मोठं सुंदर, हे सुद्धा कोणाच्या तरी इच्छेचंच फळ आहे. प्रत्येक गोष्ट इच्छा झाल्यावरच कार्यान्वित होते आणि परमेश्वराची इच्छा ही कार्यान्वित होण्यासाठी ती त्याच्यापासून वेगळी करावी लागते. जर ती परमेश्वरात समावित राहिली तर ती सुप्तावस्थेत असते. जेव्हा ती त्यापासून वेगळी होऊन आपल्या कार्याला लागते तिला आपण आदिशक्ती असं म्हणतो. ही प्रथम स्थिती आली. प्रथम स्थिती जेव्हा आली, जेव्हा घटस्थापना झाली, ती अनादिकालापासून अनेक वेळेला झालेली आहे. आणि आजही आपण जेव्हा घटस्थापना करतो तेव्हा त्यात अनादी अनंत क्रियेला आठवतो. म्हणजे आपण ह्या वेळेला जी घटस्थापना करतो, म्हणजे किती मोठी गोष्ट ही लक्षात ठेवा. आपण या वेळेला परमेश्वराने जी इच्छा केली ती कार्यान्वित करण्याच्या प्रथम जी एकत्रित केली, ज्या एके ठिकाणी घटात घातली ती इच्छा, ती आज आपण पूजत आहोत. त्याची आपण पूजन केलं. ही इच्छा परमेश्वराला झाली, त्यांनी आपल्याला आज मनुष्यत्वाला आणलं, एवढ्या मोठ्या स्थितीला पोहोचवलंय. तेव्हा आपलं परम कर्तव्य आहे की त्याच्या ह्या इच्छेला कधीच वंदन केलं पाहिजे. त्या इच्छेला आमच्या सहयोगा ह्याच्यामध्ये भाषेमध्ये आम्ही महाकालीची इच्छा म्हणतो किंवा महाकाली शक्ती म्हणतो. ही महाकालीची शक्ती आहे. आणि हे जे नवरात्रीचे 9 दिवसाचे जे आपले महाराष्ट्रात विशेष करून जे समारंभ होतात ते ह्या महाकालीचे अनेक जे काही अवतरण झाले त्याच्याबद्दल. आता ही महाकाली शक्ती मी आपल्याला सांगितलं की इच्छाशक्तीच्या पूर्वी काही होऊ शकत नाही.
म्हणून इच्छाशक्ती ही आधी आहे आणि अंतही तिचाच असतो. पहिल्यांदा इच्छेतनं सगळं निघतं आणि शेवटी ते इच्छेतच विलीन होऊन जातं. तर ही सदाशिवाची शक्ती आदिशक्ती आहे आणि ही महाकाली शक्ती म्हणून आपल्यामध्ये वावरत असते. इथे दाखवायचं तर आपण जर डावीकडचा जो दाखवा करू, जर हे परमेश्वर आहे त्याचं समजलं आणि जर विराटाचं चित्र असलं तर त्याच्यामध्ये जी डावीकडची जी शक्ती आहे जी आपल्या इडा नाडीतनं प्रवाहित असते त्या शक्तीला महाकालीची शक्ती म्हणतात. ही माणसामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झालेली आहे. प्राण्यामात्रामध्ये तितकी नाही. आपल्यामध्ये ती आपल्या उजव्या साईडने जाते आणि नंतर डावीकडे जाऊन खाली बघितलं तर आपण त्रिकोणाकार अस्थिंच्या खाली गणेशाचं स्थान आहे, तिथे जाऊन संपते. म्हणजे पहिल्यांदा महाकालीची जी शक्ती होती तिने फक्त सगळ्यात पहिल्यांदा गणेशाला जन्म दिला किंवा गणेशाची स्थापना केली. गणेश हे सर्वात पहिल्यांदा स्थापन केलेलं दैवत आहे आणि त्याचप्रमाणे जसं की महाकालीचं आहे तसंच गणेशाचं आहे की हे बीज आहे आणि बीजातनं सर्व विश्व निघाल्यावर परत बीजातच समावलं जातं. तसंच सगळं गणेश तत्वाचं निघून परत गणेशाचं समावलं जातं. गणेश हा सर्व काही जे काही आहे त्याचं बीज आहे. जे आपल्याला समोर दिसतं, कृतीत दिसतं, इच्छेत दिसतं त्याचं बीज. आणि म्हणून गणेश हा सगळ्यात मुख्य देव मानला जातो. इतकंच नाही तर गणेशाचं पूजन केल्याशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही. मग ते शैवाईट असोत, वैष्णवाईट असोत, ते मग ब्रह्मदेवाला मानणारे असोत की कोणी असो, सगळे आधी गणेशाचं पूजन करतात. त्याला कारण असं आहे की गणेश हे तत्व परमेश्वराने सर्वात पहिल्यांदा या सृष्टीत पसरवलं. गणेश तत्व म्हणजे ज्याला आपण अबोधिता म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये इनोसेन्स. आता हे तत्व अति सूक्ष्म आहे, आपल्याला समजत नाही. बाल्यकालामध्ये जे लहान मुलांच्या मध्ये वास्तव्य करतं आणि ज्याचा सगळीकडे आपण आविर्भाव पाहतो, त्याचा सुगंध पसरलेला असतो, त्यामुळेच लहान मुलं इतकी प्रिय वाटतात. असं जे ते अबोधिताचं तत्व आहे, जे इनोसेन्सचं तत्व आहे, ते ह्या श्री गणेशामध्ये समाहित आहे. आता मानवाला हे समजणं जरा कठीण जातं की असं कसं एका देवातामध्ये हे असं कसं समावलेलं असेल. पण जर आपण सूर्याला बघितलं तर सूर्यामध्ये प्रकाश देण्याची जशी शक्ती आहे तशीच ती गणेशामध्ये ती अबोधिता. कोणी दगड मारला हे बघा, आता बघितलं तुम्ही, आता हे चाललेलं. आता हे असं चालल्यावर आम्ही बोलणार कसे? दगड वगैरे मारायची काय गरज आहे? तो मुलगा पळून गेला. आता हे असं आहे ना आपल्या इकडे, काय होत नाही चालायचं. तर ही जी अबोधिताची शक्ती आपल्यामध्ये परमेश्वराने भरलेली आहे, या अबोधिताच्या शक्तीला आपण पूजतो. म्हणजे आम्ही सुद्धा असे अबोध झालो पाहिजे. अबोधिताचा अर्थ पुष्कळांना असा वाटतो की अबोधिताचा अर्थ असा आहे की आपण अज्ञानी झालो. अबोध शब्दामध्ये अर्थ असा असतो की जे इनोसेन्स किंवा जो भोळेपणा एखाद्या लहान मुलात असतो, तो भोळेपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. आता बघा, हे ते किती मोठं तत्व आहे ते आपल्या लक्षात येत नाही. एक लहान मुलगा समजा एखादा खेळायला लागला. आता इतकी लहान मुलं म्हणा आता आधीच कशी झाली ते तुम्ही बघत असता. आपली मुलं म्हणजे त्यांना काहीही राहिलेलं नाही. त्याला कारण आपण दुसऱ्यांना तरी सांगून काय सांगायचं? आम्हीच आमचे धर्म कसे पाळतोय, आम्हीच आमच्या धर्मात कितपत आहोत किंवा आम्हीच आमच्या मुलांना किती धार्मिक करतोय त्याच्यावर हे अवलंबून हे त्याचंच फळ आहे असं समजलं पाहिजे. बरं, आता हे जे अबोधिताचं लक्षण आहे माणसामध्ये, ते एखाद्या लहान मुलाला बघून तुम्ही ओळखू शकता. एखाद्या माणसात असतं, किती तो मोठा झाला तरी त्याच्यात ती अबोधिता असते. म्हणजे लहान मुलगा आता खेळत असला, खेळेल, तो अगदी शिवाजी बनेल, किल्ला बनवेल, सगळं काही, मग सगळं सोडून निघून सगळं करून सोडून द्यायचं. सगळं तो सोडून त्याच्यामध्ये तटस्थता ठेवायची, त्याच्यामध्ये काही आपलं मन गुंतवायचं नाही, इन्व्हॉल्वमेंट ठेवायचं नाही. हे एक मुलांचं साधारण वागणं असतं. तुम्ही कोणत्याही मुलाला जर दिलं तर तो फार जपून ठेवेल, फार वेळ ते जपून ठेवेल. आणखी नंतर मग थोड्या वेळाने त्याला त्याचं काहीच वाटायचं नाही. जर तुम्ही त्याला भुलवून काढून घेतलं त्याला त्याचं काहीच वाटायचं नाही. पण त्यातल्या त्यात काही काही गोष्टी लहान मुलगा सोडत नाही
आणि ते त्याला फारच महत्वाचं असतं. पैकी एक त्याची आई तो सोडत नाही. बाकी सगळ्या जगातलं तुम्ही काढून घेतलं, त्याला ऐश्वर्य समजत नाही, त्याला पैसे समजत नाही, त्याला काहीही समजत नाही, शिक्षण समजत नाही, काय समजत नाही. फक्त त्याला त्याची आई समजते. ही माझी आई आहे, ही माझी जन्मदात्री आहे, हिने मला जन्म दिलेला आहे, हीच माझं सगळं काही आहे. आणि तो आईपेक्षा कोणत्याही गोष्टीला महत्व देत नाही. त्या रवींद्र टागोरने एक फार सुंदर गोष्ट लिहिलेली आहे की एक लहानसा मुलगा एकदा बाजारात कुठेतरी हरवला आणि त्याला लोकांनी पकडलं आणि त्याला विचारलं की तुला काय हवं, तर तो सारखा रडत होता. त्यांनी त्याला सांगितलं तुला मी हे देतो, तुला मी घोडा देतो, तुला हत्ती देतो, ह्याच्यावर करतो. तो म्हणे काय नाही, मला माझी आई पाहिजे. आणि सारखा तो आईसाठी रडत होता. शेवटपर्यंत काही त्याला खायला दिलं, त्यांनी खाला नाही, सारा दिवस रडत राहिला. शेवटी त्याची जेव्हा आई मिळाली तेव्हा मग तो ठीक झाला. म्हणजे हे आपल्या सर्वांमध्ये लहानपणापासून हे बीजतत्व आपल्यामध्ये हवं की आपण आपल्या आईला शोधतो. ही आई म्हणजे आपली जन्मदात्री आई आहे. आपल्याला माहित आहे तिने आपल्याला जन्म दिला, पण त्याशिवाय एक दुसरी आई आपल्यामध्ये परमेश्वराने दिलेली आहे आणि तीच आई म्हणजे ही कुंडलिनी आहे. कुंडलिनी माता जी आपल्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये वेटोळे घालून बसलेली आहे, ही आपली आई आहे. आणि आपण तिला सारखे शोधत असतो आपल्या सर्व शोधामध्ये. मग ते राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, कोणत्याही गोष्टीचं तुम्हाला वेड असो, त्या सर्व वेळांच्या मागे त्या तुम्ही आईला शोधत असता. ती कुंडलिनी आई जी तुम्हाला त्या परमपदाला पोहोचते जिथे जाऊन सर्व तऱ्हेचे समाधान तुम्हाला मिळते. तेव्हा ह्या आईचा शोध, या आईप्रती ओढ जी आपल्यामध्ये अदृश्यामध्ये असते, जी आपल्याला खेच देती, जागृत राहते गणेश तत्वामध्ये. ज्या माणसाचं गणेश तत्व अगदी नष्ट पावलेलं आहे, ज्याच्यामध्ये अबोधिता नाही, अबोधितामध्ये अनेक गुण माणसामध्ये दिसून येतात. म्हणजे आई, बहीण, भाऊ किती मोठे झाले तरी त्याची पवित्रता ठेवणे. व्यवहारात राहताना, समाजात राहताना, संसारात राहताना परमेश्वराने एक आपली पत्नी आणि बाकी सर्व जगातले लोक जे पण आहे त्यांचं आपलं पवित्र नातं आहे. असं जर तुम्ही समजलं की असं परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि असं जर तुमच्या व्यवहारात दिसायला आलं तर मात्र मानलं पाहिजे की हा मनुष्यामध्ये खरी अबोधिता. हे त्याचं लक्षण आहे. अबोधिताचं लक्षण हे आहे की माणसाला सगळ्यांच्यामध्ये पावित्र्य दिसतं, कारण स्वतःमध्ये पावित्र्य असल्यामुळे तो अपवित्र नजरेने कोणाकडे बघत नाही. आता आपल्याकडे पवित्रता समजून सांगायला नको, माणसाला पवित्रता काय आहे हे माहीत. इंग्लंडमध्ये समजायला पाहिजे, अमेरिकेत कारण त्यांची टोकी फिरलेली, पण तुम्ही अजून शून्य आहात. देवकृपेने, विशेषतः ह्या भारतामध्ये तरी देवकृपेने अष्टविनायक म्हणा किंवा आपल्या पूर्वपुण्याईने म्हणा किंवा आपल्या गुरुसंतांनी केलेल्या सेवेमुळे म्हणा, ह्या पृथ्वीवर ही एक अशी भूमी आहे की इथून ही पवित्रता मात्र अजून हललेली नाही. ही फार मोठी गोष्ट आहे आणि ह्या पवित्रतेचं तुम्ही आज पूजन काढलेलं आहे. म्हणजे पूजन करताना तुमच्यामध्ये ती पवित्रता आहे किंवा नाही इकडे लक्ष दिलं पाहिजे. आता आमच्या सहयोगात ज्याला गणेश तत्व ज्याचं नाही आहे, ज्याच्यामध्ये हे पावित्र्य नाही आहे, तो मुळीच कामातून गेलेला आहे, त्याला आम्ही हात घालत नाही. पण तोंडात सांगायची काही सोय नसते की तुमच्यातलं हे पवित्र तत्व गेलेलं आहे. सगळं आम्हाला समजत असून सुद्धा आम्ही सांगू शकत नाही, कारण हा जो गणपती बसवलेला आहे तिथे तो म्हणजे गौरीचा पुत्र आहे आणि गौरी म्हणजेच आपल्यामध्ये प्रादुर्भाव करणारी ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती गौरी शक्ती. म्हणजे आज गौरी पूजन आहे आणि आज गणेश पूजन आहे, म्हणजे केवढा मोठा दिवस आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यामधलं जे गणेश तत्व आहे ते गौरीला सांगतं की हा मनुष्य ठीक आहे किंवा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये व्यवस्था किती सुंदर केलेली आहे ती बघा, की 2 वरून ज्या नाड्या येत आहेत, इडा आणि पिंगला 2 नाड्या. आता ते सहयोगात जर आपण अगदीच वाचन केलं नसेल तर थोडं कठीण जाईल, पण तरी लक्षात घेतलं तर इतकं कठीण नाही. इडा आणि पिंगला 2 नाड्या आपल्यामध्ये आहेत, पैकी एक महाकाली आणि एक महासरस्वतीच्या 2 नाड्या आहेत. ह्या महाकालीचाच महासरस्वती निघालेली आहे, म्हणजे ती क्रियाशक्ती आहे. पहिली इच्छाशक्ती आहे आणि दुसरी क्रियाशक्ती आहे. या दोन्ही शक्तीतनं जे काही आपण आज या जन्मात केलेलं आहे, पूर्वजन्मात केलेलं आहे, जे काय आपलं सुकृत आहे आणि जे आपलं दुष्कृत आहे, सगळ्याचा पाढा तिकडे बसून लहानशी आपल्यामध्ये जे गणेश देव आहेत ते घेतात. ते बघत असतात की ह्या माणसाने किती पुण्य केलेलं आहे. आता पुण्य कशाशी खातात हे आजकालच्या मॉडर्न लोकांना काही माहिती नाही आणि त्याचा विचारही नाही. लोकांना असं वाटतं की ह्याला काय अर्थ आहे, पुण्य किती आहे, काय आहे. मग ती पाप, जर पुण्याचीच भावना नाही तर पाप आणि त्याचं चालन वगैरे ह्या गोष्टी करण्यात काही अर्थच राहत नाही. पण मानवाला पाप आणि पुण्य ह्याचा भाव आलेला असतो.
जानवराला नसतो, जानवराला अनेक भाव नसतात. आता समजा जर एखाद्या जानवराला तुम्ही शेणात घेऊन गेला किंवा घाणीत घेऊन गेला, त्याला वास येत नाही, त्याला सौंदर्य कशाची खातात ते माहित नाही. तुम्ही मानव झाल्याबरोबर तुम्हाला पाप पुण्याचा विचार आहे. तुम्हाला समजतं की हे चुकलेलं आहे, हे पाप आहे, हे केलं नाही पाहिजे, हे पुण्य आहे, हे केलं पाहिजे. आणि पाप पुण्याचा निवाडा करण्यापेक्षा पाप पुण्याचा संबंध रोखाठोका हा श्री गणेश आपल्यात बसून करतो. प्रत्येक मानवामध्ये श्री गणेशाचं स्थान आहे आणि ते प्रॉस्टेट ग्लँडच्या जवळ असून त्याला आम्ही मूलाधार चक्र समजतो. मूलाधार चक्र, कारण मूलाधार जर हा त्रिकोणा असतील, आपण जर मूलाधार म्हटलं, जिथे कुंडलिनी बसलेली आहे, तिथे कुंडलिनी आई बसलेली आहे, तर तिच्या खाली त्रिकोणाकार अस्थिच्या खाली श्री गणेश आरामात जाऊन तिथे तिच्या रक्षा म्हणण्यापेक्षा तिच्या लज्जेचं रक्षण करत असतात. आता आपल्याला तर माहितीच आहे की गणेशाची स्थापना गौरींनी कशी केली. तिचं लग्न झालं होतं पण अजून पतीशी भेट झालेली नव्हती. त्यावेळेला ती आंघोळीला गेली होती आणि आपल्या अंगातला मळ काढून, आता बघा हातामध्ये जर संबंध व्हायब्रेशन्स आहेत आणि सगळ्या बॉडीला जर व्हायब्रेशन्स असते, म्हणजे ह्या चैतन्य लहरी असते आणि चैतन्य वाहत असलं, तर ते जर तुम्ही मळात घेतलं तर त्या मळालाही येतं. त्या मळाचा तिने गणपती केला आणि तो आपल्या बाहेरच्या म्हणजे आपल्या नहाणीच्या बाहेरच्या बाजूला. आता बघा नहाणीच्या बाहेर ठेवला, समोरच्या बाजूला नाही ठेवला, कारण नहाणीत सगळी घाण वाहत असते. आपल्याकडे पुष्कळांना माहिती असेल की आपण नहाणीतलं पाणी जेव्हा वाहतं तर त्याच्यावर पुष्कळ आडवीची पानं किंवा ज्ञान की ज्योत अखंड जलेगी, कुंडलिनी जग जाएगी जब स्वयं से. हळुवारपणे डोळे उघडूयात, श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. अपने गट में दर्शन होंगे परमेश्वर प्रतिपाल के. एक है सबका माली, फूल है सब एक डाल के. एक है सबका माली, फूल है सब एक डाल के. धर्म के नाम पे मत उन लूटो, धर्म के नाम पे मत उन लूटो, वृथा धर्म में डाल के. एक है सबका माली, फूल है सब एक डाल के. एक है सबका माली, फूल है सब एक डाल के. जय श्री माताजी. निर्मला किती वर्णावी तुझी स्तुती, निर्मला किती वर्णावी तुझी स्तुती. मानवाला देतेस, मानवाला देतेस देवाची अनुभूती. निर्मला किती वर्णावी तुझी स्तुती, हो किती वर्णावी तुझी स्तुती. मुरलीच्या स्वरात तू हृदस्पंदाच्या लयीत तू, मुरलीच्या स्वरात तू हृदस्पंदाच्या लयीत तू, आनंदाच्या करीत तू, सागराच्या भरतीत तू. निर्मला किती वर्णावी तुझी स्तुती, हो किती वर्णावी तुझी स्तुती.
सापेक्ष तू धर्माचा अपेक्ष तू प्रेमाचा सापेक्ष तू धर्माचा अपेक्ष तू कर्माचे मोक्षच तू मरमाचे